ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, माणसा ज्या वेळेला भगवंतानं सृष्टी तयार केली, मग आता या सृष्टीमध्ये जे जीव आणि माणूस आहे, यांनी कसं जगावा, कसं वागावा, किती खावा, कसं राहावा, याच्याकरता जे विचार दिले त्याचं नाव गीता. भागवत, तुकारामाचा गाथा, दासबोध, हरिपाठ. पण आजचा माणूस आहे ना, त्याच्याकडे लक्ष देत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. तो त्याच्या मनानच वागतो. आणि आज हे जे पाश्चात्य देश आहेत, या पाश्चात्य देशामध्ये त्यांची संस्कृतीमध्ये काही शिकवलेलं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये जे भगवंताने 10 अवतार घेतले आणि जे ऋषीमुनी होऊन गेले, यांनी कसं वागावं हे शिकवलं. त्यांच्याकडे काय शिकवलं? फक्त खा प्या मजा करा, मी आणि माझं, मला कोणाशी घेणं नाही, ही वृत्ती त्यांच्याकडे. आणि ते वृत्ती आपण घेतली. आणि मग आपल्या संतांनी काय सांगितले? मग जो शिकून जेवढं शिकवलंय आणि त्याच्या मनानं वागतो, त्याला कोण म्हटलं गेले? मूर्ख. किती सांगावे तरी न ऐकतीचे भटकीचे, पुढं शिंदळीचे रडतील, तुकाराम महाराज म्हणले. गाढवा पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ भरा होता. काय तसं मूर्खाला मग दासबोधामध्ये रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणं सांगितली. काय? सगळ्याला औषध आहे, पण सवय. मूर्ख कोण असतो? तो मी म्हणतो तेच खरं, त्याला काहीच मान्य नाही. काय? सगळं केलं जातं. हत्ती आकारला जातो, सिंह आकारला जातो, वाघ आकारला जातो, पण मूर्ख आकारला जात नाही. काय? आणि मूर्खाची व्याख्या कशी आहे? त्याच्या मनानं त्याला पटेल ते. म्हणून मूर्खाची संगती उपयोगाची नाही, आपला अपाय त्याच्या संगी. मग आपल्याला संगत कोणाची पाहिजे? चांगल्याची पाहिजे. मूर्खाची संगत घेतली ना तर आपला उपाय होत नाही. मग मूर्ख एक माणूस काय करत होता? साधू होता. आणि त्या साधूनं सांगितलं, अरे तू काय करत होता? एक आंब्याची फांदी विहिरीत गेली होती आणि ती फांदी त्याला तोडायची होती. तो फांदीच्या बाजूला उभा राहिला आणि तोडायला लागला. अरे म्हणत, ती फांदी तू तोडतो, तू विहिरीत पडशील, मला कशी शहाणा आहे म्हणतो. आणि 2-3 ठोके मारले, विहिरीत पडला. एक माणूस काय करत होता? लोकांनी असं पूर्वी नदीमध्ये झिरा केलेला असतो पाणी पिण्याकरता, आणि ते पाणी स्वच्छ असतं. हा त्याच्यात आंघोळ करत होता. त्या बाया आल्या, अरे बाबा हे काय करतो? मूर्ख आहे का म्हणतो? काय तुम्हाला कसं काय कळलं? अरे म्हणत, तू हे पिण्याचं पाणी नाही तर आंघोळ करतो, तू मूर्ख नाही तर कोण आहे? मग मूर्खाची लक्षणं सांगितलेली संतांनी. काय? सासऱ्याच्या घरी जाऊन राहतो, तो एक मूर्ख. आईबापांना सांभाळीत नाही, वेगळा राहतो, तो एक मूर्ख. सासू सासरे आपल्या बायकोचं गणवात लय गोड आणि आपल्या आईबापाचं गणवात लय गोड. आज समाजात हेच चालू आहे. आपलं गणवात वाईट, बायकोचं गणवात म्हटलं का लय प्यार. काय? मुलगा झाला शालिग्राम, बायको माझी गुरु, आता सेवा कोणाची करू. आज प्रत्येक माणूस काय करतो? फक्त आपल्या बायकोचं गणुगवात आणि आपला मुलगा, जगाशी त्याला घेणं नाही. जो रथ याला असतो ना, आपलं टांगा असतं आणि त्या घोड्याला दोन्ही बाजूनं असे ढापणं असतात, आणि ते चुकून निघालं का ठेशन निघालं का त्याचं स्टँडवरती, ते दुसरीकडे पुढं बघतच नाही. तसा आजचा माणूस फक्त माझी बायको, माझ्या बायकोचं गणुगवात आणि मी, मला कोणाशी घेणं नाही, मला शास्त्रही नको, पुराणही नको, काही नको. काय?
म्हणून या जगामध्ये आपली भारतीय संस्कृती काय शिकवते? जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्याला जगू दे. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी काय केलंय हे आपल्याला शास्त्र सांगून दिलेले. वाट्यानं चालवतो आणि खातो तो एक मूर्ख. सगळे लोक झोपले मध्येच झोपतो तो एक मूर्ख. आणि किती शिकवलं तो ते दुसऱ्याचं ऐकत नाही. मी म्हणतो तेच खरं. अनेकाची बात करी तो एक मूर्ख. आज माणूस आहे ना प्रत्येकाशी वाईट आहे. म्हणून शास्त्र काय सांगते? माणसं जोडा. कोणचा माणूस आपल्याला कधी कामं पडेल सांगता येत नाही. म्हणून माणसं तोडू नका, माणसं जोडा. प्रेमानं काय केलं जातं? जग जिंकलं जातं. बघा जो गोडवा असतो ना त्याला काय लागतात? मुंग्या लागतात. आणि ज्याला गोडवा नाही ना मुंगी त्या कडू वस्तूला मुंगी कधीच खात नाही. तसा कडू माणसापाशी कुत्रही जात नाही. म्हणून माणूस जन्माला आला त्यावेळेला लोक हसले. काय? मुलगा झाला, वंशाला देवा आला. आणि आपण ज्यावेळेला मरू त्यावेळेला लोक रडले पाहिजे. चांगला होता हा, चांगला आहे. आज मला कोणी काय म्हणू, काय लज्जा आबरू आज समाजात राहिलीच नाही. मला येईल तसं मी करतो. बघा पूर्वी समाजामध्ये काय होती? सामाजिक बांधिलकी होती. असं करू नको रे, असं केल्यानं वाईट होईल, तसं केल्यानं वाईट होईल, तुझा नवरा आहे, तुझा बाप आहे, आणि समाजाचा दबाव होता. पण 1947 साली इंग्रजांनी भारत स्वतंत्र केला. आपल्या स्वतंत्र करता तरुण मेले आणि मग आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र झाल्यापासून माणसाची बांधिलकी ही तुटून गेली. मला येईल तसं मी वागल, का? मी स्वतंत्र आहे. आणि त्याचे परिणाम आपली भारतीय संस्कृती ही स्वतंत्र कशा करता आहे? का तुला चांगलं काम करण्याकरता तू मोकळा आहे, पण हा वाईट काम करण्याकरता मोकळा झाला. मला येईल तसं मी करील. आणि सामाजिक बांधिलकी नष्ट झाल्यामुळं आज आपण काय करू? पोलीस खाते, मिलिटरी आहे, सगळे, पण त्यांनी माणूस आकळत नाही. सामाजिक बांधिलकी, मला कोणी काहीतरी म्हणल, मग ह्या लाजकाज तो चांगला वागतो. आज मला कोणी काही म्हणू, मी काही करील, मला कोणाचं भ्याव आहे का? आणि या भीतीमुळं तो त्याला येईल तसं वागू लागला. पण शेवटी कर्मानुबंधे मनुष्य लोके. त्याला भान नाही मी काय करतोय. मी केलेलं कर्म मला सोडणार नाही. बघा 1000 गायी जर असल्या आणि त्या 1000 गायीमध्ये जर वासरू सोडलं तर नेमकं त्या गायीला जाऊन मिळतं, तर दुसरं कोणाला मिळत नाही. तसं आपलं जे कर्म आहे ते कर्म आपल्याला मिळणार, हे आपल्याला कधी सोडणार नाही. म्हणून कर्मानुबंधे मनुष्य लोके. मग कोणचं कर्म करा? सत्कर्म करा. मला कोणाशी चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल, वाईट बोलू नका. मला कोणाला उपकार करता येईल नसेल, अपकार करू नका. जगा आणि थोडं तूही खाय, थोडं त्याला वाटून वाटून खा. संघ काही आणलं नाही आणि संघ काही नेणार नाही, हे भान ठेवा. आणि भान ठेवल्यानंतर ही आपली भारतीय संस्कृती आज लयाला जाऊ राहिली. जिकडं तिकडं भानगडी, झगडे, तंटे, मी आणि माझं. अरे तुझं काय? तू संघ काही आणलंच नाही. ज्याच्याकरता कमवलं ते तुझं आठवण करते नाही. तुझं कोण आहे? 2 दिवस रडतात काय? उचला पहिलं याला जाऊ द्या. डावा होतो, 13वा होतो, वर्ष श्राद्ध होतो, विसरून जातात. माझ्याकरता यांचं कसं होईल? त्यांचं काही नाही, त्यांचं बरोबर होणार आहे, तुझं बघ. आणि मग म्हणून आपला मूर्खपणा सोडा आणि हे जे आपलं शास्त्र आहे आपल्या मरणाचे स्मरण करा. आपलं जे शास्त्र गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपलं शास्त्र आहे. आणि शास्त्राप्रमाणे वागा, जगा आणि जगू द्या. हा व्हिडिओ मी कळकळीनं सांगतोय आणि हा व्हिडिओ आपण क्लिक करा आणि याला सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.